बेलोरा विमानतळाचा विस्तार व विकास करण्यासाठी डॉक्टर सुनील देशमुख अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री असताना 26 फेब्रुवारी 2009 रोजी शासन निर्णय निर्गमित करून मान्यता घेतली होती। बीओटी तत्वावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांची यावेळी विशेष उद्देश कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। या प्रकल्पाची एकूण किंमत 279.31 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। वळणमार्ग व भूसंपादन इत्यादीसाठी 64.33 कोटी रुपये सुद्धा यावेळी मंजूर करण्यात आले होते। या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीमधील तात्कालीन विमानतळाची 64.87 हेक्टर जमीन, प्रशासकीय इमारत 3000 चौरस फूट, एटीएस टावर इमारत इत्यादी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला विनामूल्य हस्तांतरित करण्यात आले होते। त्या अनुषंगाने विमानतळाचे विस्तारीकरण व विकासाकरिता या भागातील 287 हेक्टर जमीन नव्याने अधिगृहीत करण्यात आली। त्याचप्रमाणे 18 हेक्टर जमीन अमरावती यवतमाळ रस्त्याचे स्थलांतर करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित करण्यात आली होती। सध्याचे अस्तित्वामध्ये असलेले विमानतळ व त्यावरील बांधकाम या व्यतिरिक्त संपादित केलेली जमीन अशी एकूण 411 हेक्टर जमीन AAIला 60 वर्षाच्या कालावधीकरता भाडेपट्ट्याने नूतनीकरणाच्या तरतुदीसह हस्तांतरित करण्यात आली। विविध करांच्या सवलती देऊन बडनेरा यवतमाळ वळण रस्ता, बांधकाम विमानतळास जोडणारा 4 पदरी रस्ता, विद्युत वाहिन्यांची पुनर्बांधणी, पाणी पुरवठा या कामाकरिता 34 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली होती। परंतु प्रत्यक्षामध्ये 2015 साल उजाडेपर्यंत यातील कोणतीच कामे प्रत्यक्षात झालेली नव्हती। अशा तऱ्हेने 2009 ते 2014 शासन स्तरावर वारंवार धोरणात्मक बदलाच्या व्यतिरिक्त या विमानतळाची कुठलीही कामे ही पूर्ण करण्यात आली नव्हती। अमरावती जिल्ह्याचे विकास पुरुष म्हणून ओळखण्यात आलेले डॉक्टर सुनील देशमुख यांनी 2014 मध्ये नव्याने निवडून आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणी केली व सर्व यंत्रणांसमवेत बैठक घेण्याची विनंती केली। त्याप्रमाणे 2015 मध्ये जिल्ह्यामधील सर्व लोकप्रतिनिधी यांचे समवेत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री गजपती राजू व AAIचे अध्यक्ष यांची नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी अपेक्षित प्रवासी संख्या मिळणार नसून सदर विमानतळ अव्यवहार्य असल्याचे कारण देत विमानतळ विकासाकरिता असमर्थता दाखविली। त्यामुळे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून सुद्धा विमानतळ विकासाची आशा पुन्हा फोल सिद्ध झाली। शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून 2014 रोजीचा शासन निर्णय रद्द करून बेलोरा विमानतळ विस्तारीकरण व विकास करण्याकरिता नियुक्त करण्याचे आदेश शासन स्तरावरून 2017 मध्ये निर्गमित करण्यात डॉक्टर सुनील देशमुख यांना यश प्राप्त झाले। एकूण 75 कोटी रुपये विकास कार्य करण्याकरिता प्रस्तावित करण्यात आले होते। त्यामध्ये 72 आसनी क्षमता असलेले ATR 72 प्रकारातील प्रवासी विमान लँडिंग करिता धावपट्टीची लांबी 1800 मीटर पर्यंत वाढविणे, याकरिता विमानतळ व धावपट्टीचा अभ्यास व निकडीचा असा सर्व सर्वे पूर्ण करणे आणि बेलोरा विमानतळाचा विस्तृत आराखडा तयार करणे, सद्यस्थितीमध्ये अस्तित्वातील टर्मिनल बिल्डिंग, धावपट्टी, ATS टावर बिल्डिंग, पार्किंग इत्यादी सुधारित नकाशे तयार करणे आणि ATR 72 प्रकाराचे प्रवासी विमान उतरविण्याकरिता अस्तित्वातील धावपट्टीची लांबी 1372 मीटरवरून 1850 मीटरपर्यंत वाढविणे इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला। यामध्ये बडनेरा यवतमाळ बाह्य वळण रस्ता सुरू करण्यात आला आणि येथे असलेल्या ओव्हरहेड विद्युत वाहिन्या काढून त्या भूमिगत करण्यात आल्या। त्याचप्रमाणे नवीन सबस्टेशनचे काम सुरू करण्यात यावे अशी सुद्धा तरतूद यामध्ये करण्यात आली। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून 150 मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन बडनेरा ESR पासून तर विमानतळ प्रवेशद्वारापर्यंत आणण्यात येऊन ज्याचे अंतर 5.5 किलोमीटर एवढे होते। 1 लाख लिटर क्षमतेची पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात यावे हे सुद्धा अंतर्भूत होते। यामध्ये अस्तित्वामध्ये असलेल्या धावपट्टीची लांबी वाढविणे, ॲप्रॉन एरिया अंतर्गत रस्ते, ड्रेनेज सिस्टम, पोच रस्ता आणि अनुषंगिक कामे यांचा समावेश होता। ही निविदा प्रक्रिया सुरू असतानाच अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मार्फत करून घेण्यात डॉक्टर सुनील देशमुखांना यश मिळाले आणि निविदा निश्चित होऊन हे कंत्राट मुंबई AIC इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांना देण्यात आलं।
या संपूर्ण कामाचा भूमिपूजन समारंभ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शुभ हस्ते 13 जुलै 2020 मध्ये जिल्ह्यामधील सर्व लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली। सद्यस्थितीमध्ये हे काम प्रगतीपथावर आहे। त्यानंतर बेलोरा विमानतळ येथून ATR 72 या प्रकारातील प्रवासी विमानांचे उड्डाण सुरू होणार आहे। त्याचप्रमाणे प्रशासकीय इमारत, टर्मिनल बिल्डिंग, ATC टॉवर इत्यादी आनुषंगिक बाबींची 59 कोटी रुपयांची निविदा अंतिम टप्प्यावर असून लवकरच हे काम पूर्णत्वास जाणार असल्याचे सुद्धा स्पष्ट करण्यात आले होते। परंतु 2020 मध्ये जी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती त्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये निधी मिळायला पाहिजे होता तो निधी अद्यापही या शासन स्तरावरून प्राप्त न झाल्यामुळे डॉक्टर सुनील देशमुख यांनी पुनश्च हा निधी आणण्यासाठी आपले प्रयत्न चालविलेले आहेत। याच अनुषंगाने सद्यस्थितीमध्ये असणारे मुख्यमंत्री व वित्तमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचे कार्यसुद्धा डॉक्टर सुनील देशमुख अविरतपणे करीत आहेत। मात्र झाडेपट्टीतल्या चंद्रपूरसारख्या जिल्ह्याच्या विमानतळाचा निधी 50 कोटी रुपये अद्यापर्यंत शासनाकडून चंद्रपूर विमानतळाकडे सुपूर्द करण्यात आलेला नाही आणि अशातच उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री असलेले अजित पवार यांनी लातूर येथील विमानतळासाठी सुमारे 50 कोटी रुपयाचा निधी देऊन टाकल्यामुळे डॉक्टर सुनील देशमुख हे अतिशय संतापलेले होते। त्यांनी आपल्या संतापलेल्या भाषेमध्येच विदर्भ न्यूजला प्रतिक्रिया दिली। गेल्या अनेक वर्षांपासून एक विकास पुरुष म्हणून अमरावती शहरच नव्हे तर संपूर्ण विदर्भ आपल्याकडे पाहतो। अशाही परिस्थितीत 2009 पासून आपण सातत्याने या विमानतळासाठी प्रयत्नरत राहत। मात्र आज आपण 2021 मध्ये आता काही दिवसांमध्ये प्रवेश करणार आहोत। अशाही परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे आपण प्रयत्न केले त्या आपल्या प्रयत्नांना यश आल्यासारखं वाटत नाही। याच्या मागचं नेमकं कारण आपल्याला काय वाटतं? या गोष्टीचं ते खंत मलाही सुद्धा आहे। म्हणजे वर्ष 2009 पासून आजपर्यंत हा एअरपोर्ट कार्यान्वित न होणं हे काही राज्यकर्त्यासाठी किंवा कोणासाठी भूषणावह गोष्ट नाही, पण त्याच्या अनेक अडचणी आहेत। जसं मी तुम्हाला सांगितलं की 2009 ते 2014 सगळं काम ठप्प होतं, कारण की तत्कालीन जे राज्यकर्ते होते, तत्कालीन जे जनप्रतिनिधी होते त्यांना काही घेणं देणं नव्हतं। त्यांना याविषयी माहीत नव्हता काय केलं पाहिजे, ते निधी कसा आणायचा या बाबतीत त्यांच्या स्तरावरची बोंब होती। आताही पाहणं म्हणजे आता खरं तर ही एअरस्ट्रीप डिसेंबरपर्यंत होणं, डिसेंबर 2019 पर्यंत होणं हे अनिवार्य होतं। त्याप्रमाणे सगळी आखणी केलेली होती, निधीची उपलब्धता करून दिलेली होती, पण मधात निवडणुका आल्या, पुन्हा सेटबॅक मिळाला, स्टिपवर अजूनही शेवटचा कोट चढलेला नाही। काय करतात हे जनप्रतिनिधी मला समजत नाही। फक्त बैठका घेणे, पेपरमध्ये छापून आणणे, आम्ही काही करतो आहे असं लोकांना दर्शवणे आणि वस्तुस्थिती असते की विषयाचा अभ्यास नाही, निधीच्या बाबतीत पाठपुरावा नाही, निधीच्या बाबतीत दबाव नाही। आता परवा पहा, आपण पाहिलं असेल की मी पेपरला वाचलं की सोलापूरच्या ग्रीनफील्ड एअरपोर्टसाठी 50 कोटी रुपये वित्तमंत्री अजित पवार यांनी मंजूर केले। कमाल झाली। तुमच्याकडे जिल्ह्यातले एअरपोर्ट होऊन जायले, आमच्या विभागीय मुख्यालय असलेलं एअरपोर्टचं तू होत नाही, याच्याबद्दल तुम्हाला काही घेणं देणं नाही। म्हणजे तुम्ही काय पश्चिम महाराष्ट्राचे नेते आहात का? हां, म्हणजे तिथे तालुका प्लेसवर, म्हणजे मला शिर्डीबद्दल म्हणायचं नाही, पण अनेक असे जिल्हे आहेत, नांदेड आहे, लातूर आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, म्हणजे विभागीय मुख्यालय असलेलं एअरपोर्ट मागे टाकायचं आणि जिल्हा स्तरावरच्या एअरपोर्टसाठी पैशाचा निधी द्यायची। ही कुठची पद्धत आहे राजकारण करायची? राज्यकर्त्याची पद्धत आहे। माझा या गोष्टीला संपूर्ण आक्षेप आहे। 70 कोटी रुपये आम्ही मंजूर केलेले होते, म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने 7 कोटी रुपये तुम्ही दिले अमरावतीसाठी आणि त्यांच्याकडनं अपेक्षा करता की अधिकाऱ्यांनी काम पूर्ण करावं म्हणून। अरे 70 कोटीपैकी 20-25 कोटी तेव्हा दिले असते तर आतापर्यंत हे काम पूर्ण झालं असतं। आता टर्मिनल बिल्डिंगसाठी ऑलरेडी 39 कोटीचा मान्यता झालेली आहे। आज 6 महिने झाले त्या टर्मिनल बिल्डिंगचं कार्यारंभ आदेश तुम्ही देत नाही, त्याची प्रक्रिया तुम्ही कंप्लीट करत नाही। तुमच्या मनात काय एक बात सांगितलं पाहिजे की बा विदर्भ हा किंवा पश्चिम विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग नाही, आम्ही त्याला पैसे देणार नाही, तुम्हाला काय जे करायचं कसं असं एक बात तुम्ही सांगून द्या। बरोबर नाही। आणि पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व नेहमी विदर्भाबद्दल त्यांच्या मनात असूया आणि द्वेष राहिलेला आहे।
मी उदासीनता नाही, असूया द्वेष राहिलेला आहे. उदासीनता हा फार माईल्ड शब्द झाला. मला तुम्ही सांगा की ज्या गोष्टी तेच म्हटलं, म्हणजे 6 विभागीय मुख्यालय असल्यापैकी एका विभागीय मुख्यालयाला 10 वर्षापासून एअरपोर्ट तयार होत नाही. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी येते तर पैसे देण्यापेक्षा त्यातले पैसे काढण्याची तुमची मनोवृत्ती आहे. आणि ती पैसे पश्चिम महाराष्ट्रातल्या कोणत्या एका जिल्ह्याला, बाबा तुमच्या एवढी धमक असेल तर दुसरा तर तुम्ही द्या ना, तुमच्या बजेटमधून पैसे काढून त्यांना द्या ना. आम्ही काय नाही म्हणतो, ते महाराष्ट्राचा भाग आहे सोलापूर. पण आमचे पैसे तुम्ही ते कपात करायचे, निधीमध्ये कपात करायची आणि ते दुसरीकडे वळवायचे, ही पद्धत बरोबर नाही. आणि या पद्धतीमुळे महाराष्ट्र एकसंघ राहणार नाही, हे त्यांच्या लक्षात येत नाही. बरोबर नाही. म्हणून मी याचा निषेध करतो. परवा पेपरला वाचलं, सोलापूरसाठी वित्तमंत्र्यांनी 50 कोटीची निधी देण्यास, लँड ॲक्विजनसाठी 50 कोटी देऊ म्हणून घोषित केलं. अहो, तिकडे चंद्रपूरला जे एअरपोर्ट सुरू आहे तिथे लँड ॲक्विजिशनच्या साठी सगळी प्रोसेस कंप्लीट झाली. शेतकऱ्यांनी जमीन दिल्या. शेतकऱ्यांनी जमीन दिल्यानंतर त्या शेतकरी आता अधिकाऱ्यांच्या मागे लागले की बा तुम्ही आमची जमीन घेतली, हस्तांतरित झाली जमीन, आमचे पैसे द्या. तिथे तुम्ही ते पैसे देत नाही. तिथे तुम्ही ते ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्ही अधिग्रहित केल्या त्यांना पैसे देत नाही आणि सोलापूरला 50 कोटी देता. ही कोणती पद्धत आहे राजकारण करण्याची आणि राज्यकर्त्यांनी हे करायची? मी याचा संपूर्ण निषेध करतो. तुम्हाला जर विदर्भाबद्दल असूया असेल तर आम्हालाही त्या दृष्टीने पावलं उचलावी लागतील. पण हे बरोबर आहे, अमरावती एअरपोर्ट हा आज तातडीने त्याला जे टर्मिनल बिल्डिंग आहे आणि बाकी ज्या गोष्टी आहेत त्याला तातडीने त्यांनी मान्यता द्यावी, त्याचे वर्क ऑर्डर काढावं आणि तातडीने काम करावं आणि 9 महिन्याच्या आतमध्ये टर्मिनल बिल्डिंग उभी राहील याची दक्षता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी, ही माझी विनंती राहणार आहे. आणि जर ते विनंतीला मान देणार नसेल तर योग्य ठिकाणी आम्ही आवाज उचलू. संपूर्ण आशिया खंडातील गारमेंट झोन म्हणून ओळखण्यात येणारे एकमेव असलेले गारमेंट झोन हे अमरावतीमध्ये आहे. अमरावतीमध्ये 5 स्टार MIDC सुद्धा आहे. मात्र येथे येणारे अधिकारी हे नागपूरला येऊन तेथून कारद्वारे 5 स्टार MIDC पर्यंत येतात. त्यामुळे ज्या गारमेंट झोनचा व्हावा तसा विकास अद्यापही झालेला नाही. मात्र त्यामुळे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम हे 5ही जिल्ह्यांचं विभागीय ठिकाण असलेलं अमरावती विमानतळ हे आजही दैनिक विमानसेवेपासून वंचित राहिलेलं आहे. ही खरी वस्तुस्थिती आहे. डिसेंबर 2020 पर्यंत अमरावतीचं एअरपोर्ट पूर्णपणे जनतेच्या सेवेत अर्पण करू अशी ग्वाहीसुद्धा अनेक राज्यकर्त्यांनी दिली होती. मात्र आजपर्यंत कुणीही याबाबत प्रयत्न चालविलेले नाहीत. अमरावती शहरामध्ये असलेलं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं झोन असलेलं गारमेंट झोनसुद्धा अमरावती विमानतळ सुरू न झाल्यामुळे आज मागे पडण्याच्या प्रयत्नात आहे. हा विशेष वृत्तांत विदर्भ न्यूजकरिता प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा.